यू सोल्जर्स. देशातील बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्या प्रती या प्रसंगी सद्भावना दाखवू. सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि ही जी स्पर्धा तुम्ही पाहतात, उपसरपंच साहेब शिरीषदादा पाटील यांचं भरपूर खरं तर भारतीय सैन्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांचा हा उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय. हो नक्कीच. आपण मी कालच्या दिवसामध्ये सुद्धा उल्लेख केला होता की जे वीर जवान शहीद झालेले आहेत समीर, नाशिकमधील 2 ते 3 कुटुंब अशी आहेत की त्या कुटुंबाचं पालनपोषण आपले गिरीदादा पाटील सातत्याने करतायत. आणि सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की अशा व्यक्ती तुम्हाला कमीत कमी पाहायला मिळतात. परंतु चिंचोली गावाला मी तर म्हणेन की एक देवाने दिलेली देणगीच आहे गिरीदादा पाटलांच्या माध्यमातून. हो डेफिनेटली. आणि बघा समोर मला वाटतं कीपरच्या मागे मला वाटतं एक बाईक उभी आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. ती थोडीशी बाजूला करा. नितेश पाटील. नक्कीच काही जय हनुमान बाहुली संघाचे खेळाडू तिथे मात्र उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की तुमच्या पुढे जी बाईक उभी आहे प्लीज पुढे पुढे. येस, ओके 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 थँक्यू. सामन्याला आपण सुरुवात करतोय दुसऱ्या फेरीतील. हा दुसरा सामना तुमच्या समोर. राज पाटील पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल ऑन साइडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न सिंगलच्या साहाय्यानं. आता हो सिंगल की डबल मिळेल. फंबल झालाय फिल्डर आणि डबल त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 2 धावांनी आता संघाच्या धावफलकाला सुरुवात. बॅटर ऑफ द मार्क विथ डबल. शुभम आणि ऋतिक ही सलामीची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. राज पाटीलच्या विरोधात पहिल्याच बॉलवर 2 धावा. धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही संघ पाहतायत सरस्वती स्पोर्ट खालिंग. आणखी एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर मिस्टर किरणजी थळे यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आणि पाहुण्याचं स्वागत केलं या ठिकाणी चौकारानं. वॉटर स्ट्रोक सुंदर फटका मिडल विकेटच्या बाहेर जाणारा हा क्लासिकल फटका शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आहेत आपलं सहर्ष स्वागत. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. गुड शॉट. 4 ने स्कोर पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि किरणजी थळे यांचा सुद्धा मात्र पूर्णपणे या शेड्यूल बिझी आहे. त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना समोरच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली परंतु फलंदाज बीट झाले, स्थिरक्षक बीट झाले आणि चेंडू चांगल्या पद्धतीनं शॉट फाईनलीकडे मात्र या ठिकाणी स्टॉप केलं गेलं. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि या धाव फलकावरती या 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 7. कुठेतरी मागच्या मॅचेसचा विचार केला तर हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या आणि हा सामना देखील आपण पाहतो त्या दिशेने वाटचाल करत असताना. कारण पहिल्या 3 बॉलवर 7 रन झालेत. चांगली सुरुवात मिळाली आहे दोन्ही फलंदाजांना. खरं तर ऋतिकचा आपण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती ऋतिकनं. मात्र हे विसरून चालणार नाही की चेस डाऊन करत असताना धनेश 11 कुकसेनं देखील खूप चांगला खेळ साकारला होता. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतं तेव्हा तेव्हा कॅप्टनलाही फार डोकेदुखी, वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करावा लागतो. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला. मात्र पाहू शकाल पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र पाठवला अगदी कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं. चांगले स्ट्रोक आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा समीर आपण जर पाहिलं तर ऋतिकने चांगली फलंदाजी केली होती. आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र धनेश 11 कुकच्या संघाच्या विरोधात चांगले स्ट्रोक तो मात्र सजवतोय. हो म्हणजेच काहीतरी या विकेटवर त्याच्या नजरा खूप चांगल्या बसल्यात आणि जम बसल्या आणि त्याच्याच मग तो प्युअर क्लास दाखवतोय त्याच्या फलंदाजीमध्ये. चौकारानंतर संघाची धावसंख्या 11वर. चांगली टोटल राज पाटीलच्या विरोधात. हो नक्कीच. कारण आपण जर पाहिलं तर राज पाटीलकडे चांगला टेम्परामेंट आहे, चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु आतापर्यंत तशा प्रकारची गोलंदाजी त्याची मात्र राहिली नाहीये. 4 चेंडूची त्यांनी हाताळणी केली. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चौकार पाहिले आपण. पहिला चौकार शुभमच्या बॅटमधून आला होता आणि दुसरा चौकार आपल्याला ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने पुन्हा सज्ज होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाही.
मात्र एक धाव सहजगत्या मिळाली आणि प्रमुख गोलंदाजावरती मुख्य म्हणजे आक्रमण केलंय. आपण बऱ्याचदा पाहिले जेव्हा संघात एखाद्या प्रमुख गोलंदाजावरती अटॅक केला जातो तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवर थोडासा दबाव वाढतो आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की कदाचित आता येणाऱ्या गोलंदाजांवर दबाव वाढू शकतो इथून जर विकेट घेतली नाही तर राजनं. आणि परंतु इथे चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. कुठेही न डगमगताना मात्र एक छोटीशी पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये आपल्याला त्यांच्या वतीने पाहायला मिळत आहे. तब्बल 12 धाबा आतापर्यंत त्यांनी जोडल्या आणि इथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न परफेक्टली यॉर्कर आणि चेंडू सरळ जाऊन एष्टांवरती धडकतोय आणि ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो ती अखेर विकेट्स प्राप्त करून दिली आपल्या संघाला राज पाटीलनं. सुरूच होते आणि त्या चर्चेमध्येच एक विकेट मिळाली आहे. संघ खुश असेल आता धनेश 11 कुकसे देखील, कारण डावखोऱ्या त्याचा बॅटर शुभमला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर दांडी उडवली आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळाला राज पाटीलचा आणि फलंदाज तिथे बाद होतोय. पहिला धक्का लागलाय. इथून आता पुन्हा एकदा आपण पाहतो एकतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडा पार का होईना पलटवार करण्याचा प्रयत्न कुकसे संघाचा पाहायला मिळाला. ज्यावेळी शुभमनं स्लॉक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र त्यांनी थोडंसं संतुलन सुद्धा मात्र गमावलं आणि त्याचमुळे चेंडू सरळ एस्टॅनवरती जाऊन मात्र धडकला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सरस्वती स्पोर्ट खाली संघाने प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी त्यांना मात्र इन्व्हाइट केलं. नाणेफेकी गमावल्यानंतर आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज आतिश मागे. आपल्या संघाला आज पुढे घेऊन जाईल का, त्याच्यावरती खूप सारी मदार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नेहमीच आपण पाहतो की आतिशच्या खांद्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, कारण एक आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहायला जातो धनेश कुकसे संघासाठी. परंतु हवी तशी कामगिरी होत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच तो चमकेल या नक्कीच अशा सर्वांच्या मात्र नक्कीच त्याच्याकडे लागलेल्या आहेत. हो, आणि पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्याने केली होती. आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. खरं तर मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा राहिला, मात्र इथून आता पुन्हा अपेक्षा असतील पाटील राख्यांना की ते चांगली गोलंदाजी व्हावी. राऊंड द विकेट, पहिला चाकू टप्प्याचा बॉल हलुवार गतीने बॉल हाताळला, गॅप मध्ये बॉल सरकतोय. एक धावी ते पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. ऋतिक बरोबर बॅटवर चेंडू जरूर आपण पाहिला तर घेतो या ठिकाणी. आणि खरं बोलायचं झालं तर हातीचा खेळ पाहण्यासाठी या सापाट पासून एवढा अंतर कापत किरणजीत थली स्पेशल हातीचा खेळ पाहण्यासाठी या स्पर्धेमध्ये आज उपस्थित झालेल्या आहेत आणि पाहूया त्यांना मात्र नक्कीच मंत्रमुग्ध करतायत का नाही. पहिला चेंडू पाहिला तर थोडंसं स्लोअर गतीचा होता, परंतु त्याच्यावरती एलिव्हेशन मात्र बरोबर जुळलं नाहीये आणि आता मात्र हा फटका फ्लिक ऑफ द रिक्स मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडू करतोय हा वाई सफर. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. वॉट अ स्ट्रोक, काय जबरदस्त मात्र मिडलिंग पाहायला मिळाली. ज्यावेळी चेंडू बॅटच्या रडारमधून निघाला त्यावेळी नक्की त्या फटक्यावरती छाप लागली होती, मोहर उमटवली होती 6 धाबांची. जबरदस्त टायमिंग होता. अफलातून स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर हा फटका पाहायला मिळाला. फ्लिक करत असताना षटकार प्राप्त केला. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून आतिशच्या विरोधात आक्रमण. पुन्हा आता मात्र या ठिकाणी उचली करणारा चेंडू ऑन साइडला पूल गेला, तिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फेक सुद्धा चांगली पाहायला मिळते. धावफलकाकडे आपण लक्ष वेधलं तर आतापर्यंत धावफलक्या एक गडी बाद 21 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. आतिश मध्ये खरं तर जो वेग आपण मागील काही वर्षांमध्ये बघितला तो वेग दिसत नाहीये. थोडंसं हलवार गतीने त्याचे बॉल येत आहेत, व्हेरिएशन करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतोय. मात्र सध्या ऋतिक ज्या फॉर्मात आहे त्याच्यासमोर तुम्ही कुठल्याही लेंथवर गोलंदाजी करा, तो मोठे फटके खेळू शकतो. आणि तसंही आपण जर पाहिला तर या ठिकाणी आतिश मागेकडे जो अनुभव आहे तो अनुभव आता मात्र नक्की त्याला झोकावा लागेल. समोर आपण पाहू शकतो यतीश शेलार स्ट्रायकिंग एंडला रिव्हर्सचा फटका त्याने मात्र बाहेर काढला आणि चेंडूला पॉइंटच्या बाहेर पाठवलं. आतिशच्या विरोधात येणारा हा दुसरा षटकार. देखील तेवढाच अनुभव आहे. फार वर्षांपासून तोही क्रिकेट खेळत आलाय आणि काय फटका सजवलाय. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आता सुरू आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाकडनं. 2 धारी तलवार, दोन्ही बाजूने आक्रमण सुरू.
जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय दोन्ही फलंदाजाच्या वतीने. पुन्हा रिवर्सचा फटका. वॉट स्ट्रोक. जेवढ्या वेगाने बंदुकीतून गोळी निघते त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडू यतीश शेलारच्या बॅटमधून निघाला आणि या सलगचा दुसरा सिक्सर. लोळवली आहे ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त खेळ. गोलंदाजांच्या आता मात्र भावनांशी खेळतो या फलंदाज यतीश शेलार. भरपूर काही अपेक्षा यतीश अतिश मागेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्या अपेक्षांवरती मात्र पूर्णपणे पाणी फेडलं असंच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आपण अतिची गोलंदाजी पाहिली तर 5 चेंडू त्यांनी हाताळणी गेली आणि आतापर्यंत 21 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये खर्च केल्या आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जर आपण ऑप्शन मध्ये पाहिले तर त्यांच्याकडे अंकलेश पाटील सारखा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे होता, परंतु आतिशकडे मात्र चेंडू सोपवला गेला संघनायकानं. ओहो, आता मात्र त्याचा प्रत्युत्तर देत असताना बारी बारी सबकी वारी आणि मात्र अखेर शेवटच्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त केली आणि अशा रीतीने दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. सध्या आपण पाहतोय आतिश साठी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. भोईरगावचे कल्पेश भोईर आणि महेश भोईर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल तुम्ही पाहता धावफलकावरती 33 ला 1 गडी बाद आणि अखेर यश संपादन केलं. 2 गडी बाद झालेत धावसंख्या 33 असताना. म्हणजे दोन्ही गोलंदाज आपण जर विचार केला तर राजने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली होती आणि तदनंतर आतिश मागेने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, परंतु आतिशने धावा खूप खर्च केल्या आणि त्याचवेळी 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला आपल्याला आतापर्यंत 16.50च्या गतीनं धावा इथे मात्र पाहायला मिळतात आणि याच जर गतीने धावा जर येत राहिल्या तर 60+ आकडा नक्कीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकेल. परंतु गोलंदाजांना आता मात्र कमबॅक करावं लागेल आणि ती कार्य आता मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये भूषण पाटील नक्कीच मात्र कार्य करावं लागेल आणि त्याच अनुषंगाने त्याच्या चेंडू हातामध्ये विसावलाय. संघटनाने त्याच्यावरती तो विश्वास दाखवलाय, तो सार्थ इथे मात्र ठरवेल का. यानंतर तो पुढील सामना असेल चालू सामन्यातील विनर टीम जय हनुमान बाहुली संघाच्या विरोधात खेळणार आहे, तर बाहुली संघ आपण सज्ज राहायचा आहे. आणखी एक तो मोठा सामना असेलच, कारण दोन्ही चांगले संघ खेळत आहेत आणि त्यातून जो जिंकणारा संघ या पुढच्या लढतीमध्ये बाहुलीच्या विरोधात खेळणार आहे. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी भूषणचा वापर करण्यात आला. भूषणकडे देखील चांगला एक्सपिरियन्स आहे आणि व्हेरिएशन फार सुंदर आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, मात्र त्याचा युटिलाइज तो करणार का, त्याचा वापर तो आज इथे करणार का. समोर ऋतिक पलटी शॉट, चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना बॉल निघून जातोय सीमा पार, येतोय हा चौकार. इंगिन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु विथ द स्टन इथे मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळाला आणि ऋतिकला सुद्धा माहिती की भूषण सातत्याने मात्र स्विंगिंग डिलिव्हरी हाताळतो आणि त्याच अनुषंगाने चेंडूला मात्र या ठिकाणी येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि रिव्हर्सचा पवित्र त्याने मात्र त्या ठिकाणी स्वीकारला आणि अर्थात 4 धावा त्याने मात्र वसूल केल्या. या डावामध्ये स्पष्टपणे योग्य आपण पाहतोय की रिव्हर्सच्या माध्यमातून जास्त रन्स येत आहेत. यतीशने या अगोदर 2 षटकार खेचले आणि ऋतिकनं या वेळेला चौकार खेचल्या भूषणच्या विरोधात. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा, बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंट कडनं आता पाहतो आपण गली रिजन मध्ये जातो. डायव्हर्ट होत असताना सिंगलच त्या ठिकाणी जोडली गेली आणि सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 38 धावा 38 रन्स. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथे देखील आपण म्हणू शकतो की 50+ 50च्या वर जाण्याचा प्रयत्न. आणि की ज्याप्रमाणे सुरुवात आपण पाहिली सरस्वती खाली संघाची आणि ज्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय एक्झॅक्टली 50+ आकडा नक्कीच पाहायला मिळू शकेल. आणि किरणजी थळे आमच्यापासून नक्कीच आता रजा घेत असताना पुन्हा एकदा भूषण तयार. यावेळेचा हा चेंडू मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, कवचचा फिल्डर प्रयत्न करत होता, कॅच पर्यंत पोहोचला नाही आणि वेल होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये प्रशांत इंटर झाला. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतात 40 धावा. विवेक संघामध्ये नाहीये, मात्र आज संघातील काही प्रमुख खेळाडूंनी, अनुभवी खेळाडूंनी खूप चांगली जबाबदारी आपल्या संघाची स्वीकारली आहे.
आणि तसंही या सध्याच्या हंगामामध्ये विवेक खिलारची या प्रत्येक स्पर्धेमध्ये अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते, कारण तो सध्या टेनिस क्रिकेट पासून थोडंसं दुरावलाय. परंतु या ठिकाणी लो फुटाच्या ऑनसला टर्न केला, मिडल विकेटला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. थोडा का होईना, परंतु ज्या धाबा वेगाने दुसऱ्या षटकामध्ये या समीर आपण पाहिल्या त्या धाबांवरती थोडंसं मात्र या ठिकाणी भूषण पाटील त्या धाबा रिकव्हरी करण्याचा तो प्रयत्न करतोय. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच पहिला रिव्हर्सच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर चांगल्या लेंथवर त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. हो डेफिनेटली, आणि तो करावा देखील लागेल. त्याच कामासाठी खरं तर कॅप्टननं त्याला इन्व्हाइट केलं. धावा थांबवाव्या लागतील, आणि धावा कधी थांबतील तर तुम्ही ऋतिकला जेव्हा बाद कराल तेव्हा तुम्ही समोरच्या संघाला थांबवू शकता, कारण ऋतिक तुटून पडलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालाय. आणि या मैदानाच्या कुठल्याही दिशेनं तो मात्र नक्कीच स्ट्रोक खेळू शकतो, अशा प्रकारची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि त्यांनी ते सादर करून दाखवलं पहिल्या सामन्यापासून. ओहो, स्विंग एंड डिलिव्हरी, एज हँड टेक अँड व्हेरी गुड कॅच बाय विकेट कीपर कुलमॅन अक्षय पाटील होते एस्टांच्या पाठीमाग. आणि इथे मात्र तिसरा धक्का लागत असताना सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. योगी पाटील, आपण ज्या ज्या वेळी विकेटची चर्चा केली तेव्हा विकेट मिळाला, हा योगायोग म्हणू शकतो. नाही, मित्र म्हणजे की ऋतिकच्या खेळीला कदाचित नजर लागली असावी. परंतु तसं नाही, एक्झॅक्टली चांगला चेंडू होता आणि त्याचमुळे चेंडू बॅटला किस करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आणि चांगली खेळी आज ऋतिकने सादर केली आहे. चांगला त्यांनी सुरुवात आपल्या संघाला दिली, आणि तदनंतर पाहू शकाल चांगल्या स्थितीमध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ आपल्याला 2 षटकाच्या खेरीज पाहायला मिळत होता. परंतु भूषण पाटीलनं वापसी करून दिली असं म्हणावं लागेल. न्यू बॅटर इंटर होतो या 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी हेमंत, आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो या प्रशांत शेलार नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा भूषण सज्ज होईल. हेमंतसाठी हा बॉल प्ले अँड मिस, पडल्यानंतर हलकासा बाहेर वळणारा बॉल, डॉट चेंडू येतो. आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 41 धावा. खूप चांगला पलटवार आपण या ठिकाणी भूषणच्या माध्यमातून बघितला. भूषणनं धावा खर्च केला आपल्या षटकामध्ये. आपण पाहतोय फक्त 8, आणि एक महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलं. जो अडसर होता तोही ऋतिक नावाचा त्यानं दूर केला. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. जबरदस्त वापसी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्याच 2 षटकामध्ये आपण जर पाहिला तर खेळ एकूण 33 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, आणि या भूषणनं फक्त 8 धावा खर्च केल्या. अजून शेवटच्या षटकात खेळ येणं बाकी आहे, आणि आता मात्र टीम मीटिंग सुरू आहे की एक्झॅक्टली कुठल्या गोलंदाजाचा चेंडू हातामध्ये सोपवायचा. आपण जर नक्कीच या ठिकाणी ऑप्शन जर पाहिले तर अंकुश पाटील आहेत, कुणाल पाटील आहेत, कारण कुणाल पाटीलला पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती. परंतु या सर्व टीम मीटिंग चर्चेमध्ये चर्चा झाल्यानंतर आता मात्र शेवटच्या क्षणाला अंकुश पाटीलचा चेंडू आता मात्र हातामध्ये सोपवला जातोय. आणि पाहूया या स्लॅग ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला अंकुशच्या वतीने पाहायला मिळू शकेल. उद्या देखील 10 दिग्गज संघांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, आणि पहिला सामना जय बजरंग खालिंगच्या विरुद्ध स्पर्धेचे आयोजक MS चिंचवली या 2 संघादरम्यान असेल. ठीक 9 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. जय बजरंग खालिंग सध्या एन्जॉय करतच असतील, कारण सरस्वती खालिंगचा सामना सुरू आहे. हो नक्कीच, कारण खालिंग गावातून सुद्धा आपल्याला या सत्रामध्ये 2 संघ खेळताना पाहायला मिळतात. त्याचं कारण खेळाडूंची बढती होत आहे समीर, आणि एका संघामध्ये तुम्ही 11 खेळाडू खेळू शकता, आणि त्या अनुषंगानं 2 संघ आपल्याला खालिंग गावामध्ये सुद्धा तयार होताना पाहिलेले आहेत. सेकंड मॅच उद्याच्या दिवसामध्ये असेल आई एकविरा भादणे आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा झुपाडा. आई गावदेवी कलंबोलीच्या विरोधात गावदेवी सापे हा तिसरा सामना असेल. चौथी मॅच जय महाराष्ट्र भोईरपाडा आणि त्यांच्या विरोधात किंग स्पोर्ट खानिवली, आणि 5वा सामना असेल SK सापेच्या विरोधात अल्फते बी. सर्व कॅप्टनने दिलेल्या वेळेनुसार मैदानावरती हजर राहणं गरजेचं. स्पर्धेचं ठिकाण धामणगाव क्रीडानगरी. चौथ्या षटकाला सुरुवात केली अंकुश पाटील, परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रशांतने केला. चेंडू बराच वेळ हवेत होता, आणि त्याच वेळेला डीप वरनं अतिशय मागे चेंडूवरती पोहोचले, आणि अतिशय सुंदर झेल त्याने कलेक्ट केला. पहिल्या चेंडूवरती सफलता अंकुश पाटीलला तिथे मात्र मिळत असताना पूर्णपणे आता बॅक करत असताना पलटवार या ठिकाणी सुरू केल्या धनेश 11 कुकसेनं. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम आपण पाहतोय. धनेश 11 कुकसे म्हटलं तर व्यावसायिक ही क्रिकेटमध्ये हे नाव मोठं आहे, आणि कालच्याच रात्रीमध्ये एक स्पर्धा त्यांनी जिंकली, बंटी ट्रॉफी भरोडी, आणि आज ग्रामीण संघ त्यांचा उतरला.
आज ही ग्रामीण खेळाडूंकडनं त्यांना अपेक्षा असेल की आज आपल्या गावामध्ये एखादा चषक यावा आणि त्याच्यासाठी ते आज प्रयत्न नक्की करतील. हो, चांगला खेळ आज दिवसभर. मात्र या सर्व खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की वेताळ स्फोट दलेपाडा संघाला त्यांनी पहिल्या फेरीमध्ये मात्र पराभूत केलं. आणि आता मात्र कुठेतरी या सरस्वती स्फोट खालील संघाच्या विरोधामध्ये या सुद्धा सुरुवात थोडीशी लटखटली होती, परंतु त्यानंतर भूषण पाटीलचं कमबॅक आणि या भूषण पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र अंकलेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने प्रशांत शेलारला बाद केलं आणि प्रशांत बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय सारंग. डावखुरे हाताचा बॅटर आता मैदानामध्ये येतोय. खरं तर डावखुरे हाताचा बॅटर या अगोदरच्या षटकामध्ये येणं गरजेचं होता जेव्हा लेफ्ट आर्मर गोलंदाजी करत होता. याच तर काही गोष्टी असतात त्या लक्षात घेणं, लवकरात लवकर डिसाईड करणं गरजेचे असतात. निर्णय योग्य घ्यावे लागत असतात क्रिकेट खेळत असताना. कारण क्रिकेट हा खेळ योग्य आपण पाहतो मैदानाबरोबर तुमच्या डोक्यामध्ये सुरू राहणं गरजेचं असतो. आणि तसंही जर तुम्ही जर परफेक्टली जर माइंडचा तिथे मात्र वापर केला तर मात्र तुम्ही आपल्या प्लॅनिंग नुसार मात्र खेळ सुरू ठेवू शकता. परंतु तीच चूक मात्र कुठेतरी घडली तर पहिली वॉर्निंग इथे मात्र वेले संदर्भात धनेश इलेव्हन कुक्षे संघाला पंचांच्या वतीने दिली जात आहे. आणि तुमच्या भावना समजू शकतोय की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. क्षेत्रशंग थोडंसं सजवण्यामध्ये वेल जात असतो, परंतु आयोगांकडे मात्र जास्त वेल नाहीये. परंतु पहा, अंकलेश पाटीलच्या विरोधात मोठा फटका केल्याचा प्रयत्न सारंगने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. पाच सामना समीर 2 षटकामध्ये कुठे होता आणि आता मात्र जर आपण स्लॉग ओव्हरपर्यंत जर पाहिलं तर सामन्याला नक्कीच कलाटणी दिलेली आहे. डेफिनेटली क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण असतं. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. अंकलेश चांगल्या लांबीचे चेंडू सध्या हाताळतोय. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु या सामन्यामध्ये आल्यानंतर खराब चेंडू मात्र इथे हाताळली गेली. थोडीशी आपठी देण्याचा प्रयत्न होता आणि या पाहू शकाल फ्लॅट सिक्सर तिथे मात्र लगवला गेला सारंगच्या माध्यमातून. खराब चेंडू पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल हुक करत असताना भिरकावून दिला. बॉस सर स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. बाउंड्री डायमेन्शनचा आपण जर विचार केला तर स्क्वेअर बाउंड्री छोट्या आहेत डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि त्याचा फायदा सारंग उचलतोय सध्याच्या घडीला. षटकाराने संघाची धावसंख्या आता 47. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा पंचांच्या वतीने इशारा दिला जातोय की एक्झॅक्टली आता तुम्ही या ओव्हरमध्ये बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. हाताळू शकता, परंतु त्याच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. हो, डेफिनेटली एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला तर पुन्हा दंडित केलं जाईल. पुन्हा अंकलेश सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना यॉर्कर लेन. आता हेच सांगत असेल विकेट किपरी की अशा पद्धतीचे चेंडू तुझ्याकडे आहेत का उगाच अकूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे षटकार आला. समीर, आय थिंक त्या चेंडूवरती काहीतरी अंकलेशला प्रयोग करायचा होता, परंतु ते प्रयोग फसलं गेलं आणि त्याचमुळे अकूट टप्प्याची लेन तिथे मात्र त्याच्या हातून हाताळली गेली आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहिला. परंतु त्यानंतर फुलर लेंथ चेंडूची हाताळली गेली आणि त्यानंतर चांगला लाईन त्याने मात्र त्या ठिकाणी मेंटेन केली. सारंगचं खरं तर कौतुक करावं लागेल कारण सारंग एक युवा खेळाडू आहे, मात्र मॅच्युअर दिसतोय मैदानामध्ये. धाव लवकर त्या ठिकाणी कंप्लीट केली. स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा बॅटर येतोय हेमंत. जो एक बॉल खेळला तो डॉट खेळला होता, त्याच्यामुळे आता त्याच्यासाठी त्याला फॉर्म मध्ये येण्यासाठी रन्स महत्वाचे असतील. संघाची धावसंख्या 48 वर. 50च्या वर जाण्याचा जो स्वप्न होता आता तिथे वाटचाल केली आहे. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. ओरपी चेंडू खराब लेंथ होते आणि त्याच्यावरती तुटून पडलाय फलंदाज हेमंत आणि पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. टायमिंग खूप चांगलं होतं. ओव्हर पिच बॉल आणि सरळ त्याला भिरकावून दिला. सहाने आता धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते धावफलकावरती. 54 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 12 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 21-33 धाबा 2 षटकांमध्ये झाल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धाबा आल्या होत्या. 41 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे लागल्या होत्या आणि आतापर्यंत अंकलेशने एकूण 7 धाबा 13 धाबा खर्च केल्या. धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरा षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. अंकलेशच्या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 2 चेंडू असे हाताळले होते की असं वाटलं होतं की कुठेतरी आता कमीत कमी धावसंख्येचे हे षटक पाहायला मिळेल, मात्र तसं होऊ देणार नाहीये. सारंगच्या विरोधात एक खराब लेंथ आणि आता हेमंत मी म्हणेल चांगल्या लेंथवर षटकार मारलाय. पुढच्या लेंथवर बॉल होता आणि मिड विकेट. सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री कुठली असेल या मैदानावरती मिड विकेट आहे आणि ती क्लिअर करताना दिसला हेमंत. सुरुवातीला चांगली या चेंडूची हाताळणी झाली, परंतु त्यानंतर थोडंसं महागडं षटक मित्र बने. पुन्हा एकदा मात्र अकुट ऑन साईडला फुल करण्याचा प्रयत्न, परंतु
डीप स्क्वेअरलेकडे फिल्डर तैनात होते प्रेम पाटील, स्वतः संघनायक आहेत, त्यांनी पकडला झेल आणि 54 धाव फलकावरती असताना मात्र या ठिकाणी हेमंत हा फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. 55 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. धनेश इलेव्हन कुक्षे संघाला सामना जिंकायचा असेल तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण देऊया डीजे काव्यानं संधी आणि ऐकूया एक स्वमधुर संगीत. धन्यवाद डीजे काव्या, अतिशय सुंदर सॉन्ग तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला. आणि आता मात्र जाऊया आपण मैदानाकडे, ऑन गोईंग मॅचकडे. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी धनेश इलेव्हन कुक्षे संघ तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. 55 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. 4 षटकांचा खेळ तुम्ही या दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहात. जो संघ जिंकेल तो लगेचच जय हनुमान बावली संघाच्या विरोधात खेळणार आहे. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या वतीने पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये 54 धावा त्यांनी जोडल्या आणि या त्या धावांचा इथे मात्र पाठलाग कशा रीतीने केला जाईल धनेश इलेव्हन कुक्षे संघाच्या वतीनं पाहणं इंटरेस्टिंग असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये अंकलेशला 2 चपलत्या नक्कीच मिळाल्या, परंतु 13 धावा त्यांनी खर्च केला आणि सर्वात मागणं षटक पाहिलं आपण आतिश मागेच. आणि सर्व गोलंदाजांना मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त करता आल्या. राजने एक सफलता प्राप्त केली, तदनंतर आतिश मागेला एक सफलता मिळाली, भूषण पाटीलला एक सफलता मिळाली आणि अंकलेश पाटीलनं 2 सफलता प्राप्त केल्या. आणि खास करून एकही अनलिगल चेंडू व कुठल्याही गोलंदाजाने हाताळला नाहीये. प्रेम पाटील आणि राज पाटील हे 2 सलामीवीर बॅटर आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र ही सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि चांगला रनच्या स्थितीत मात्र 40 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडू शिल्लक ठेवून तो सामना मात्र जिंकला. शेवटच्या क्षणामध्ये कुल अक्षय पाटीलनं विजयाच्या धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. परंतु या सामन्यामध्ये चित्र थोडंसं वेगळं आहे समीर, कारण 24 चेंडूमध्ये 55 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत. हो, आणि 55 धावा जोडण्यासाठी पॉवर प्ले हे षटक फार महत्त्वपूर्ण असेल. कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही जेवढ्या जास्त धावा कराल तेवढा तुमच्या संघाला फायदा होऊ शकतो आणि तो प्रयत्न करावा लागेल. इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात मिळून द्यावी लागेल आपल्या टीमला. यतीश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सलामीवीर प्रेम आणि राज, इथून आता या 2 खेळाडूंवरती भरपूर मोठी जबाबदारी असेल धनेश इलेव्हन कुक्षे संघाची आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल, तो म्हणजे खेळाडू यतीशला. आणि तसंही प्रेम पाटीलचा आपण विचार केला तर मात्र या हंगामामध्ये चांगली टच मध्ये आहे. ओव्हर द विकेट आपल्या षटकात सुरुवात करतो. या बॅटची आतली कडा लागली गेली आणि चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने शॉट मिडविकेट रिजनला मात्र त्या ठिकाणी फील्ड केलं गेलं. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली स्वतःच आणि संघाचं तिथे अकाउंट ओपन केलं प्रेम पाटीलनं. पहिली धाव आपण सध्या स्कोरबोर्ड वरती पाहतोय. पुलच्या अंदाजाने शॉट मिडविकेटला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. सिंगलला स्कोरबोर्डला सुरुवात. चौकार मोस्ट ऑफ तुम्ही जेव्हा मोठं टार्गेट चेस करत असता तेव्हा पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त तुम्हाला धावा बनवता येतील तितका प्रयत्न करावा लागतो, कारण येणाऱ्या षटकांमध्ये तेवढाच तुमचा दबाव कमी होऊ शकतो.
आणि तसंही या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या फलंदाजांना जास्तीत जास्त संधी असतात. तुम्ही जर चांगलं गॅप स्लॅशिंग केले किंवा इन्फिल्डला बीट केले तर मात्र धाबा दूर शकता. इथे मात्र पाहू शकाल हुक केला, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. मी तर म्हणतो समीर इथे जाल्लं विल्लं होतं राज पाटीलच्या विरोधात आणि त्याचमुळे शॉर्ट पिच चेंडूचा तिथे मारा केला यतीश शेलारनं आणि काय सुंदर तिथे कॅच पाहायला मिळाली. खूप मोठी विकेट इथे मात्र खाली संघानं प्राप्त केलेली आहे राज पाटीलच्या रूपानं. बिग विकेट, मोठी विकेट या मॅच मधील. राज पुन्हा एकदा निराश करताना दिसला या सामन्यामध्ये. एक कुठेतरी मी म्हणेल ट्रॅप रचला होता ज्या पद्धतीने आणि कॅच देखील किती चांगली पकडले बघा. किती धावला वेगानं उजव्या बाजूने धावत असताना. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं डिफिकल्ट असतं मात्र क्षेत्ररक्षक ऋतिक आज सर्वत्र चमकतोय. कमालीची कॅच. अडकीच आपण जर प्रेम पाटीलच्या विरोधात जर पाहिलं तर तोच फिल्डर मिड विकेट रिझन मध्ये होता आणि या राज पाटीलच्या विरोधात जर खेळ पाहिलं तर त्याला डीप स्क्वेअर लेग कडे पाठवलं. या ज्या प्लॅनिंग आहेत त्या प्लॅनिंग तुम्हाला मात्र आखावा लागतात. जर एखाद्या फलंदाच्या विरोधात तुम्हाला नक्कीच झालं जर नक्कीच मांडायचं असेल तर त्या जाळ्यामध्ये अडकवायचं असेल तर या गोष्टी होणं गरजेचे आहेत. आणि तसं यतीश शेलारकडे भरपूर सारा अनुभव आहे. त्याने सुद्धा राज पाटीलचा खेळ जवळून पाहिलेला आहे की राज पाटीलचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि ते स्ट्रॉंग झोन पाहिल्यानंतर हे फिल्डिंग डिपार्टमेंट तिथे पाहायला मिळाली आणि त्याला सफलता मिळाली. हो डेफिनेटली. म्हणजेच काहीतरी प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं, प्लॅनिंग नुसार खेळ मैदानामध्ये करणं किती गरजेचं आहे बघा. विकेट प्राप्त करत असताना यतीश आपल्या अगदी दुसऱ्याच बॉलवर शून्यावरती राज बाद झाला. मोठा मॅच मध्ये मोठा खेळ त्याला साकारता आला नाहीये. नवीन बॅटर आपण पाहतोय आतिश मैदानामध्ये एंटर झालाय. फ्रंटफुटला येत असताना ड्राईव्ह केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता या दोन सिनियर खेळाडूंवरती जबाबदारी येऊन ठेपली आहे. जबाबदारीचं ओझं वाढलंय मात्र ते ओझं आता हे दोन खेळाडू पेलणार का? 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 3 या आकड्यावर. आणि जेव्हा जेव्हा सरस्वती स्पोर्ट खाली आणि धनेश इलेव्हन कुक्षे संघामध्ये जेव्हा लढती होत असतात त्या लढतीमध्ये जास्त आपण जर पाहिलं तर प्रोटेक्शन जर केलं तर नक्की धनेश इलेव्हन कुक्षे संघ जास्त वेळेला हवी या संघावरती राहिलेला आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता आपण पाहतोय सरस्वती खाली संघाचं पारड जड. या वेळेला चांगला फटका ऑन द राईट, ड्राईव्ह केल्यावर रनआउटची संधी असेल. ओहो, इथे मात्र मिस्टेक झाली आहे. यतीश शेलारकडनं चुकी झाली आहे. भरपूर दूर होता प्रेम पाटील. बाद होण्याची दाट शक्यता होती मात्र तिथे बॉल कलेक्ट करता आलं नाही आणि येतोय हा डॉट बॉल. आणि स्वतःवरती सुद्धा खूपच निराशा आहे. चेंडू जणू काही त्याच्या हातावरती वेगाने लागला असावा आणि त्याच अनुषंगाने ते रिॲक्शन आपण पाहतोय. तर या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो की आपण पाण्याची सुविधा तिथे मात्र उपलब्ध करावी कारण ही दुखापत जास्त नसेल ह्याच आपण या ठिकाणी अशा बाळगूया. परंतु संधी होती समीर त्या ठिकाणी. फिल्डिंग सुद्धा खूपच छान पाहायला मिळाली आपल्याला. वाईडिश मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फेक सुद्धा चांगली पाहायला मिळाली परंतु यतीश शेलारला तो चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आलं नाही आणि त्याचमुळे प्रेम पाटीलला हा जीवनदान. कहो ना प्यार हा फिल्म हा पिक्चर हिट ज्याप्रमाणे झाले त्याचप्रमाणे ही स्पर्धा आता मात्र या ठिकाणी हिट होत असताना उपसरपंच चषक 2024 पुन्हा पावलाचा वापर ऑनसाईडला टर्न केला. थोडा वेळ चेंडू हवेत होता. चेंडू मात्र या ठिकाणी डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिडविकेटचा फिल्डर पुन्हा त्या चेंडूवरती पोहोचतोय. तत्पुरते एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगलं गोलंदाज यतीश शेलारच्या माध्यमातून आपल्याला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे कारण एकही मोठा फटका आतापर्यंत त्यांनी कुठल्याही फलंदाजाला खेळू दिला नाही. एक चांगला रिदम मध्ये तो मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चुनी त्यांनी हाताळली गेली. फक्त 4च धावा आणि 55 धावांचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती धनेश कुक्षी सकाळ तशाप्रमाणे सुरुवात मात्र मिळाली नाही. इथे मात्र फटका हवेत केलाय. काऊ कॉर्नरवरती कुठला फिल्डर नाही. मिडविकेटचा फिल्डर पुन्हा ऋतिक
चेंडूवर तो झेप पाहतोय. आजचा दिवस जणू काय ऋतिकच्या नावावरती आहे की काय, ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय, ज्या अनुषंगाने फिल्डिंग करतोय, जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या वतीने आज या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा, 1 गडी बाद, 6 धावा, 1 गडी बाद आणि येणारी 18 चेंडूमध्ये विजयासाठी 49 धावांची आवश्यकता असेल. स्पेल पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये जी गरज होती, ज्या गोलंदाजीची गरज होती, ती गोलंदाजी आपल्याला यतीश शेलारने दाखवली आणि अखेर आणखी दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच दनिश 11 कुकसेवर. कारण उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 49 धावसंख्येची गरज. आस्किंग रन रेट जे हवं होतं, जेव्हा डावाला सुरुवात झाली तेव्हा 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या होत्या. मात्र इथून आता जर आपण विचार केला तर जवळपास 16 ते 17 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागतील या धावांना स्पर्श करण्यासाठी. आणि की त्या धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो. आपण काल पाहिलं असेल समीर की 3 षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता असताना त्या 44 धावा 2 षटकामध्येच पूर्ण केल्या होत्या जय गणेश वापाले बस संघानं. हो, मात्र त्या लेवलचा क्रिकेट इथून दाखवावं लागेल आतिश आणि प्रेमला. समोर आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी प्रशांत गोलंदाजी मार्कवर येतोय. इथून आक्रमण नाही केलं तर मग मी म्हणेल भरपूर कठीण होऊन जाईल. उर्वरित जे 2 षटकांचा खेळ राहील त्याच्यामध्ये दनिश 11 कुकसेसाठी हे षटक फार महत्त्वपूर्ण असेल पुन्हा पलटवार करण्यासाठी. आणि त्यासाठी आता मात्र प्रशांत शेलारचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय दुसऱ्या ओव्हरसाठी. अतिश मागे प्रेम पाटील हे 2 फलंदाज अजूनही स्थिर आहेत खेळपट्टीवरती, परंतु आतापर्यंत एकी फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी सीमारेषा ओलांडता आली नाहीये. जणू काय हा षटक असावा की या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. आणि तो करावा देखील लागेल, अटॅक करावा लागेल प्रशांतच्या विरोधात. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, मोठा फटका, ताकद झोकली आहे, सुरुवात झाली आहे असं सांगितलं आतिश मागेनं, ठोकलाय हा षटकार. जबरदस्त फटका आणि चेंडूला सुद्धा मात्र खूपच मागे पाठवलाय, ज्या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती. फ्लाइट दिलं परंतु थोडंसं लेंथ मध्ये सुद्धा प्रशांतची चुकी पाहायला मिळाली. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. आपण रिप्ले मध्ये पुन्हा पाहूया. ज्या अनुषंगानं अतिशने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. अगदी त्याच्या झोन मध्ये चेंडू होता पाहू शकाल. आणि सुंदर शॉट सिलेक्शन आणि ज्या दिशेने त्याला फटका सजवायचा होता त्याच दिशेने त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. आणि या पहिला मॅक्सिमम इनिंग मध्ये या दनिश 11 कुकसे संघाच्या खूप चांगली सुरुवात सेकंड ओव्हरला. यावेळेला पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. फुल टॉस आहे इथे, मिस टायमिंग, ऋतिक डाऊन दी बॉल, मिस्टेक प्रश्नच नाही. आज ऋतिक कडनं चुका होणं प्रश्नच नाही. विकेटचं पतन, आतिश मागेला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन झाले आणि अवघ्या दुसऱ्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. जणू काही ज्यावेळी ऋतिक घरातून निघाला असावा त्यावेळी सरस्वती मातेच्या समोर नक्कीच एखादा श्रीफल त्यांनी फोडला असावा, ज्या अनुषंगाने त्यांचं आज कार्य आपण पाहतोय. सुंदर कॅचिंग आणि इथे मात्र एक लालेश दिली प्रशांतनं. फुलटा चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती पुन्हा मोठा फटका खेळण्याचा अतिश मागेने प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर जुळलं नाही आणि त्याच मुळे झेलबाच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. आणि दनिश 11 कुकसे संघाला हा दुसरा धक्का लागत असताना नवीन फलंदाज अंकलेश पाटील नेट नंबर 4. संघ मात्र नक्कीच पूर्णपणे या संकटामध्ये सापडलाय दनिश 11 कुकसे संघ, कारण 55 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आतापर्यंत फक्त 12 धावा लागल्या गेल्या. अजून आपण विचार केला तर इथून 16 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता. आणखी काही मोठे फटके आता इथून खेळावे लागतील. मात्र आतिशला सुरुवात मिळाली होती, फुलटॉसवर तो आउट झाला, थोडासा नाराज असेल. न्यू बॅटर अंकलेश, ओ फ्लाइटेड बॉल, स्विंग अँड मिस, लो वन, थोडासा हलवार गतीने बॉल सोडला, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा निर्धाव येतोय. नवीन बॅटरसाठी खरं तर थोडंसं डिफिकल्ट असतं. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल कुठलाच बॅटर तयार नसतो. षटकार चौकार मारण्यासाठी वेळ घ्यावी लागत असते आणि त्याचा फायदा आता गोलंदाज प्रशांत उचलत असताना अनदर फाईन डिलिव्हरी, आणखी एक डॉट येतोय. जबरदस्त खेळ सुरू केला पुन्हा एकदा आता पलटवार प्रशांत शेलारच्या माध्यमातून. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य राहिले. ज्यावेळी प्रशांतवरती जबाबदारी दिली जात असेल त्यावेळी मात्र ती जबाबदारी तो स्वीकार असतो. पहिल्या चेंडू नक्कीच लेंथ बॉल होता, परंतु त्याच्यानंतर चांगली त्यांनी लाईन मेंटेन केली आणि सलगता दुसरा निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि हा तिसरा निर्धाव चेंडू थोडंसं मात्र या ठिकाणी अंकलेश पाटील चाच पडतोय. 3 चेंडू त्याने फेस केले आणि तिन्ही चेंडूवरती त्याला धाव मात्र त्या ठिकाणी जोडता आली नाहीये. इथून आता दबाव वाढत चाललाय, कारण चेंडू शिल्लक असतील 13 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 43 धावसंख्येची गरज आहे. 13-43 म्हटलं तर पेपरवरती भरपूर कठीण दिसतं. आणखी एक डॉट, इथे धाव घेतली जात नाहीये. सलग 4 चेंडू अंकलेश या ठिकाणी निर्धाव खेळताना दिसले आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 12.
उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर यतीश शेलारनं 6 धावा खर्च केला तर त्याने एक गडी बाद केला होता आणि योगायोग पहा दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला प्रशांत शेलारची पाहायला मिळाली. त्याने सुद्धा 6 धावा खर्च केला, गडी बाद केला एक. आणि या सामन्यामध्ये या पूर्णपणे वर्चस्व आता सरस्वती स्पोर्ट खालील संघाचं पाहायला मिळतं. या राज पाटीलची विकेट्स आणि मित्र म्हणे की टर्निंग पॉइंट या सामन्यातील राहिली. आणि तदनंतर आतिश मागेने सुद्धा मात्र आक्रमकता बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक षटकार आल्यानंतर तो सुद्धा झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 43 धावा इथे मात्र जोडण्यासाठी अपार कष्ट इथून मात्र प्रेम पाटील आणि अंकलेश पाटील किंवा येणाऱ्या बॅटरला मात्र नक्कीच करावा लागेल. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य नाहीये आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि त्याच अनुषंगाने तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करते गोलंदाज निखिलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चला आपण खेळायला सुरुवात करूया, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर जो संघ जिंकेल तो संघ लगेचच जय हनुमान बाहुली संघाच्या विरोधात खेळणार आहे. निखिल राईटावर विकेटनं मारा करतोय. हो पहिला चेंडू अगदी इष्टांच्या रोखानं हाताला, परंतु मागच्या हातली काढा लागला तर चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल लॉंग लेग क्रिकेट मध्ये ट्रॅव्हल झाला डीपवरून. जोपर्यंत फिल्डर येतोय चेंडूवरती उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी प्रेम पाटील पूर्ण केल्या. सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाही, तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, परंतु प्रयत्न करतोय प्रेम पाटील, कारण त्याच्याकडे सुद्धा मात्र क्षमता आहे. एखादी मोठी इनिंग मॅच विनिंग इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल का. ओहो शपल होऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या चुका आज फलंदाच्या वतीने आपण पाहिलेल्या आहेत त्या चुका मात्र नक्कीच कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात तुम्हाला. या अनुषंगानं आज फलंदाजी धनेश इलेव्हन कुचे संघाची आपण पाहतोय. खरं तर सुरुवातीला चुका गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, भरपूर रन्स लीक केल्या आणि त्याच कारणास्तव आता इथे आता दबाव वाढलाय. या वेळेला पुन्हा चांगला फटका, मिड ऑफला फिल्डर उपस्थित, याही वेळेला गॅप शोधता आला नाहीये. प्रेम देखील मी म्हणेन तेवढा प्रॉमिसिंग खेळला नाही आज. एकही चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आला नाही. संघाची धावसंख्या 15, तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना चांगली फिल्डिंग मिड ऑफच्या दिशेने आपण पाहिली. साहिल होते त्या ठिकाणी, अजूनही मात्र एक उदयमुख खेळाडू आपण पाहतोय खाली संघाच्या माध्यमातून खेळत असताना. येणारा भविष्य असेल खाली गावासाठी. ओहो फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती फटका चांगला सजवला, परंतु ऋतिक डाऊन द बॉल चूक गणना नाहीये. त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय अंकलेश पाटीलचा हा खेळ. धक्का क्रमांक 3 लागतोय धनेश इलेव्हन कुक्षे संघाला. सुद्धा एक योगायोग म्हणेन समीर, अशा घटना आपण क्वचित पाहत असतो, परंतु ते दृश्य आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो आज मी म्हणेल पूर्ण दिवस त्याच्यासाठी चांगलाच घडतोय. मग बॅटिंग असेल पहिल्या सामन्यामध्ये आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा बॅटिंग आणि फिल्डिंग पहा किती चांगल्या दर्जाची तो करत असताना निखिलला सफलता मिळाली. धावसंख्या 15 वरती स्थिर आहे. अजूनही 40 ची गरज, चेंडू शिल्लक असेल 8. इथे मोठा फटका, ताकद भरपूर झोकली फटक्यामध्ये आणि सरळ चेंडूला भिरकावून दिले मिड विकेटच्या बाहेर. मानसच्या बॅटमधून धमाका षटकार. मानस धुमाल तर आपण जर खेळ पाहिला समीर, तर ज्याप्रमाणे आपण ग्रामपंचायत प्रीमियर लीग जी पाहिली होती तिथून जी त्याने सुरुवात केली षटकार खेचण्यासाठी, तीच सुरुवात आता मात्र त्याने सातत्य टिकवून ठेवलेला आहे. प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्या किमान बॅटमधून आपण एक षटकार पाहत असतो आणि तो षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र पहिल्याच चेंडूचा तो सामना करत असताना त्यांनी षटकार ठोकला होता. जणू काय मला असं वाटलं होतं की अंकलेच्या जागेवरती तुम्ही जर मानसला जर नक्कीच प्रमोशन दिलं असतं तर कदाचित तुमच्या संघासाठी चांगला होऊ शकला असता, परंतु या गोष्टी सगळ्या जरतरच्या आहेत. अजून एक मोठा फटका, ग्रेट शॉट, चेंडूला पाठवला मिड विकेटच्या दिशेने, परंतु तिथे आता चूक होणार नाहीये. येते शेलारनं पकडला झेल आणि समाप्त होतो या धुमालचा खेळ. खरं तर मानसचा आम्ही विचार या अगोदरच केला होता जेव्हा GPL प्रीमियर लीग मी पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये मानस धमाकेदार खेळ त्यानं साकारला होता आणि तिथून त्याची वर्णी लागली. त्याला प्रमोट करण्यात आलं बॅटिंगसाठी आणि आज मी म्हणेल त्याच्या परीने त्याने चांगला प्रयत्न केला. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं आणि या मॅचमध्ये देखील त्याला सुरुवात मिळाली होती षटकारानं
अखेर त्यालाही थांबवलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 21. शेवटचे 6 बॉल आता इथून शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 34 धावसंख्येची गरज. म्हणजे 6 मध्ये जवळपास 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी धनेश इलेव्हन कुकसेला. नक्कीच इथून मात्र तुम्हाला हिरामन शेलार सारखी मात्र फलंदाजी करावी लागेल. ज्या अनुषंगाने हिरामन एकूण 10 चेंडूमध्ये 10 षटकार त्यांनी ठोकले होते, तो एक कीर्तिमान आहे टेनिस क्रिकेट मधील. आणि इथे मात्र प्रेम पाटील आणि तनय पाटीलला आता मात्र कीर्तिमान रसावा लागेल. 6 चेंडू 7 षटकार तुम्हाला जोडावा लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. हो, आणि मानकोलीच्या मैदानावर गतवर्षीच अजय पाटील हिटमॅन ऑफ बरोडी त्यानं देखील मानकोलीच्या विरोधात 10 बॉलमध्ये 10 सिक्सर मारण्याचा विक्रम केला. आणि खरं तर माझं भाग्य की मी त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह कव्हरेज देत होतो. अफलातून खेळ साकारला होता. इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे हिरामन शेलार आणि त्यानंतर आपण 1 फॉर द ओव्हर हा देखील इशारा आला. अजय पाटील या दोघांच्या नावावरती हा विक्रम आहे 10 बॉल 10 सिक्सरचा. आणि नक्कीच हा विक्रम तुटेल की नाही हा प्रश्न मात्र नक्कीच पडतोय. परंतु या ठिकाणी मात्र षटकारांचा पाऊस आय थिंक या ठिकाणी या धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या फलंदाजा मात्र पाडावं लागेल. बॅटची वरची कडा आणि चेंडू मात्र निघून जातो. या इष्टांच्या पाठीमागे 2 शतरशी तिथे मात्र सज्ज आहे. चांगली स्टॉपिंग पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल आणि जणू काय विजयाकडे पूर्णपणे वाटचाल करत असताना या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी. फटका हवेत खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मिडॉन वरती मात्र सेफ लँडिंग झाला. 1 धाव. आणि आता मात्र बॉडी लँग्वेज पाहतोय आपण धनेश इलेव्हन कुकसे संघाची की हा सामना त्याने सोडून दिलाय, कारण लक्ष मात्र खूप मोठं होतं त्यांच्या डोळ्यासमोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी फलंदाजी करत असताना मात्र स्वस्तात फलंदाज त्यांचे बाद झाले. आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली खाली संघाच्या विशेषतः सर्वच गोलंदाजाच्या वतीनं. पाहू शकाल हा चेंडू सुद्धा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. थोडासा पडल्यानंतर त्याची लेन थोडीशी खाली राहिली आणि त्याचवेळी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. आज विवेक शेलारच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा चांगला खेळ खाली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांचा वापर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न प्रेम पाटीलने केला, परंतु संपर्क मात्र हवं तसं झालं नाहीये. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळतो. आणि तसंही एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतो, परंतु तशा प्रकारचं दृश्य आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर 9 धाबा. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात आहेत. 1 धाव तिथे मात्र मला असं वाटले की घेतली जाईल, परंतु तनयकडे मात्र नक्की स्ट्राईक जास्तीत जास्त आता मात्र पाहायला मिळतोय, कारण सामन्यामध्ये आता मात्र कुठल्याही प्रकारचा रस उरलेला नाहीये. आणि ते सुद्धा प्रेम पटेलला माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं तनेला मात्र त्या ठिकाणी जास्तीत जास्त संधी दिली जाते. पुन्हा आता मात्र फटका हवेत केलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अशा रीतीने खूप मोठ्या फरकानं सामना जिंकला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघानं. सो अभिनंदन यतीश शेलार आणि कंपनी अँड हार्ड लक धनेश इलेव्हन कुकसे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी अर्थात पडगा प्रीमियर लीग साठी तुमच्या सर्वच खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना एकूण आपण जर विचार केला तर 19 धाबा जोडल्या आणि आउटफील्ड मध्ये जबरदस्त कार्य त्याच्याकडून पाहिलं आपण. किमान 3 झेल त्याच्याकडे आले आणि 3 झेल त्याने पकडले. अर्थात ऋतिक ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू.